गाडून देऊ राहिले तो बापान मला धोंड्याला बोलावलं नाही ना म्हणून मला राग आलाय. चल ना घरात डोकं नाही पाहिजे नाही तोंड पाहिजे नाही. मामा धरा तुमची पोर. अरे भाऊ का जावाई काय झालं? तुम्हीच विचार करा काय झालं. काय जावाईने पोर आणून टाकली आणि काय झालं असं? काय झालं? हं? हा जावाई काय? अहो आमच्या पूर्वीतून काय चूक घडली? कारण तुम्ही विचार. आईला मला तर काही समजा ना बा आता मग काय मान राहिले जावाई बा. अहो पापा तुम्ही त्यांना धोंड्यावर बोलवलं त्याच्यामुळं. अरे बापरे त्याच्यामुळे तुला काढून दिलं त्यांनी का? हा अरे बापरे. आता अहो माऊली जावाई इकडे या तुम्ही जमल. तुमच्या घरात सुद्धा यायचं नाही मला आणि तुमची पोरगी तुम्हीच सांभाळा. हो माऊली जावाई 1 मिनिट माझं ऐका ना 2च मिनिटं ऐका अहो ना. या या या. इकडे या तुम्ही 2 मिनिटं पुढे या ना. नाही, अहो, या तुम्ही. हो जावाई तुमची पोरगी तुमचे घर आणि तुमची पोरगी तुम्हीच राहा. आता काय करायची चला आता. आता काय करायचं? अहो बरोबर आहे ना 3 वर्षातून तोंडा येतोय आणि आपण जावायला बोलावलं सुद्धा नाही. हा हा ना आपल्याला लक्षातच आपलं नाही कर्तव्य राहतं ना शेवट. लक्षातच नाही राहिलं आपल्या. का पप्पा आता काय करायचं. तू घाबरू नको. मी त्यांना बरोबर मानवतो माऊलींना. माऊली जावं येते आपले घाबरू नको. मी काही ना काही डोकं लावतो. हा हा जाऊ दे आता 2-4 दिवस आली ना तू तर आता थांबून घे. पाहतो पुढं काय करायचं मी त्या. जाय वर घरात जाय भेटून ते सामान. जाय तुझ्या मम्मी जाय चल. वर. दे ती पिशवी.